मुख्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाही रामाशेठला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात भीम गर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी या देशव्यापी आंदोलनात सहभागी असणारे उपस्थित असणारे सर्व बहुजन बंधू भगिनींनो, अमित शहाच्या बोलण्याच्या संदर्भात काय आहे तर अमित शहा काय संविधानामध्ये मूलभूत बदल केला पाहिजे आणि आता ही योग्य वेळ आली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधानाचे मुख्य निर्माते आहेत त्यावरती तो कमेंट नाही केली तर त्याने इनडायरेक्ट अशी भाषा बोलली की मूळ संविधानाच्या प्रतीमध्ये रामाचा हनुमानाचा फोटो आहे आणि आमची जी संस्कृती आहे हिंदू राष्ट्र बनवण्याची ती संविधानाला अभिप्रियत आहे. पण त्याच्यात त्यांनी एक सांगितलं नाही की त्याच मूळ संविधानामध्ये टिपू सुलतानचा फोटो आहे. त्याच्यात त्या संविधानात टिपू सुलतानचा फोटो आहे ते सांगितलं नाही त्यांनी. आता पहिला तर मी अमित शहाचा जाहीर निषेध करतो. अमित शहा माहिती आहे ना डुकरवाणी तोंडाचा तर तोंड डुकरवाणी देशाचा गृहमंत्री आहे आणि देशाचा गृहमंत्री संसदेत बोलताना काय म्हणतोय त्याला फॅशन झाले आंबेडकर 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 नाव घ्यायचं आणि एवढं जर नाव द्यावं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळाल्या. मग तुम्ही अमित शहानी जसं जस्टिस लोह्याला स्वर्गात पाठवले तसेच म्हणताय का जस्टिस लोह्याची फाईल काढली म्हणून आम्ही देशमुखला जेलमध्ये घातला तो आम्हाला माहित आहे सगळं. बांधवांना आता आपल्याला हे नीट समजून घेतलं पाहिजे की आरएसएस आणि बीजेपीचे लोक हे बाबासाहेबांचे कट्टर विरोधक आहेत. किती कट्टर विरोधक आहेत तर ते 1946 ला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या हरामखोरांनी लावलेला आहे. त्या आरएसएस बीजेपीवाल्यांनी हिंदू कोणीही महिलांना हक्क अधिकार देण्याचा ज्यावेळी प्रश्न आला आणि बाबासाहेबांनी ते मांडलं त्याचं ते काम सुरू केलं. त्यानंतर आरएसएसच्या त्यावेळेस बीजेपी नव्हती जनसंघ होता श्यामाप्रसाद मुखर्जी विधेयक होतं. बाबासाहेबांचं पुतळा त्या ठिकाणी झालेलं आहे. बाबासाहेबांच्या विरोधात सातत्याने काम करणारे आरएसएस आणि मग ह्या आरएसएसची मम्मी कोण आहे तर या आरएसएसची मम्मी काँग्रेस आहे. म्हणून आम्ही घोषणा देत होतो की काँग्रेस जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है. काय घोषणा देतो आपण काँग्रेस जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है. परंतु आरएसएस मध्ये काय म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्प करत नाही. आरएसएस मध्ये म्हणतात त्या आरक्षणाचे पुस्तक लिहिलेलं आहे पाठीमागे. त्यांचं म्हणणं आहे की BN राव यांनी लिहिले. आम्ही आरएसएसच्या सगळ्या पिलावळीला आणि काँग्रेसच्या सगळ्या नाटकवाद पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितले की बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला संसदेमध्ये संविधान ज्यावेळी मांडलं त्याच्या धन्यवाद प्रस्तावावरती जे भाषण झालं जे भाषण झालेली आहेत ती भाषणं संसदेच्या डिबेटच्या व्हॅल्यूमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ती कधीही बघू शकता. त्या ह्याच्यात बाबासाहेब सांगतात म्हणजे
जो धन्यवाद प्राप्त झाला याच्यावर राजेंद्र प्रसादच म्हणतात की बाबासाहेबांच्या घटनेचे शिल्पकार आहे. कारण बाकीचे जे लोक होते त्याच्यात ते 2 आजारी होते, 2 विदेशात होते आणि 2 मिळते 59 पदाधिकारी नियुक्त होते. म्हणजे सगळीची जबाबदारी आली ती कुणावर आली? बाबासाहेबांवर आली. बाबासाहेबांनी त्याच्याकडे एवढं काम केलं की बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण त्या झाल्या ह्याच्यातच झालं. कारण त्याच्या आधी पुढे सांगणारच आहे काँग्रेसने काय काय हरामखोरपणा केलेला आहे. म्हणजे ज्या आरेखनवाले त्या आरेखनवाल्यांना बाबासाहेबांचे एकच विरोधक आहे आणि यांना काय पाहिजे करायचं आहे तर बाबासाहेबांचं संविधान संपवायचं आहे. का संपवायचं आहे तर ते संविधान ब्राह्मणवाद्याच्या विरोधात आहे, ब्राह्मणाच्या विरोधात आहे असं कोण म्हणतं? या खासगीमध्ये ज्या मिटिंग होत्या आरएसएसच्या त्याच्यामध्ये त्या आरएसएसचे प्रमुख आहेत भागवत यांनी पुस्तकमध्ये प्रकाशित केले त्यांच्या हस्ते ये संविधान हमारा है अंग्रेजों का. त्याचं जे उच्चाटन केलं त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं की भागवतच्या हाताने केलं आणि भागवतच्या हाताने केलेलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते असे सगळे मुक्तापणे निवड केलेले. आता एका बाजूला अमित शहा बाबासाहेबांचा अवमान करतोय पण त्याच्या अगोदर काय झाले आपल्याला समजून घ्यावं लागेल. परभणीच्या अगोदर काय, त्याच्या अगोदर काय. तर जशी विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं, कालवा सुरू झाला, संशय घ्यायला लागली. आपल्या इकडे योगेंद्र पवारनी पण ती पैसे भरलं होतं, आता त्यांनी माघार घेतली आणि ती तिकडच आहे. पवार साहेब एजंट आहे त्याच्यामुळं योगेंद्रकडनं काही आम्हाला अपेक्षा असणार आहे. पवार साहेब कसं एजंट आहे ती जरा ऐका. पवार साहेबांनी आरएसएस आणि बीजेपी महाराष्ट्रात जर कोणामुळे वाढली असेल तर 2 माणसांमुळे. एकाचं नाव आहे शरद पवार आणि दुसऱ्याचं नाव आहे बाळ ठाकरे. त्या दोघांनी वाढवली. पवार साहेबांनी आरएसएसला घेऊन पुढे सरकार बनवलं नाही. इतिहास आहे इतिहास तर कुठं येणार नाही. आता तुम्ही नाटक करताय, निळजमले घालताय, बाबासाहेबांचं खूप हातात घेताय. बाळ ठाकरेचा नातू बाबासाहेबांचा खूप हातात आणि निळा घालते. आणि ह्याच्या आधी बाबासाहेबांना काय काय मानलेलं आहे? बाळ ठाकरे बाबासाहेबांना निजामाचा हस्तर मानलेला आहे आणि त्याचा नातवाचा बाबासाहेबांचा फोटो घेऊन निळा गमच्या घालून आला. ही सगळं नाटक आहे. कारण तुम्ही बघितला असेल परभणीला राहुल गांधी निळा शर्ट का नाही, 3 लाख रुपयाचा टी शर्ट आहे तो. काय दुनियामध्ये मत घेतलेला नाही. 3 लाखाचा टी शर्ट निळा घातलाय. तो निळा टी शर्ट घालून कुठं आला? सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी गेला भेटायला परभणीला. नाटक चाललंय ना. या राहुल गांधीच्या आजीने पहिल्याने बाबासाहेबांना पाहिलंय निवडणुकीत. बाबासाहेबांचा 2चा पराभव झाला. या बाबांच्या निवडणुकीत पहिले मुंबईमधून बाबासाहेब उभा राहिले. बाबासाहेबांच्याकडे घरी कामाला असणाऱ्या कांदोलकरांना नेहरूने उभा केला. नेहरूने उभा केलं आणि नेहरू स्वतः प्रचाराला होता. नेहरू स्वतः प्रचाराला होता. त्यानंतर तिथं बाबासाहेबांचा पराभव झाला. म्हणजे बाबासाहेबांना संसदेत येऊन दिलं नाही. 1954ला भंडाऱ्याची निवडणूक लागली. बाबासाहेबांच्या 54च्या निवडणुकीत उभा राहिलं. पवार साहेबांचा सरकारी नाता अजित पवारांचं सरकारी प्रफुल्ल पटेल आहे. त्याचा बाप मनोहर पटेल. या मनोहर पटेलने 25,000 रुपये बाबासाहेबांच्या घरी पाणी भरायला असणाऱ्या बोरकराला दिलं आणि बोरकराला बाबासाहेबांच्या विरोधात उभा केला आणि बाबासाहेबांचा पराभव 17,163 मतांनी झाला. आता तुम्ही नाटक करताय. ज्यांना विरोध देत नव्हता त्यांचं ते कर्नाटकच्या तर विधानसभेत सगळ्या बाबासाहेबांचं खूप निवडलं होतं प्रत्येक गोष्टीवर. तुम्ही विरोध देत नव्हता त्यांना निवडून. तुम्हाला त्यांना विरोध देत नव्हतं आणि एवढंच नाही तर जाहीर स्टेटमेंट देतं पटेलनी की बाबासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही संसदेची दारच नाही तर खिडक्यांच्या चिराचे बंद केले.
आणि मग की बाबासाहेबांचं जे आव्हान होतं, बाबासाहेबांचं आंदोलन कुठलं होतं? राष्ट्रव्यापी होतं, देशव्यापी होतं. मग बाबासाहेबांना पश्चिम बंगालच्या जयपूर आणि खुलना प्रदेशातून बाबासाहेब उभा राहिलं. बाबासाहेब उभा राहिलं. बाबासाहेबांना तिथल्या नामशूद्राय आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी निवडून दिलं. माऊंट आपला राष्ट्राचा गव्हर्नर, शेवटचा जो भारताचा गव्हर्नर होता, त्याच्या बायको बरं निरोधक होतं. आता पुस्तकात दिलं, पुस्तक आहे आमच्याकडे, की 32 जरी लावले असेल तरी त्याला पुरावा आमच्याकडे आहे. त्या माऊंट बेटनच्या पुरीनं जागा स्वतःचा चरित्र लिहिलंय. त्याच्यातच ती म्हणती माझ्या आईचं निरोधक मन होतं. त्या माऊंट बेटन योजनेनुसार काही योजना होती, 50% जास्त मुसलमान असेल तो भाग पाकिस्तानमध्ये येतात, 50% जास्त हिंदू असेल तो भाग भारताला घ्यायचा. 58% ज्या पश्चिम जयपूर आणि खुलना प्रदेशात 58% हिंदू असताना काँग्रेस आणि नेहरूने हरामखोरपणा केला, तर तो भाग जो आहे तो पाकिस्तानला देऊन टाकला. आणि मग बाबासाहेब आंबेडकर आणि योगेंद्रनाथ मंडल कुठल्या घटना समितीचं सदस्य झाले? पाकिस्तानचे. बाबासाहेब लंडनला गेलं, इंग्रजांना सांगितलं, कन्व्हिन्स केलं, इंग्रजांच्या लक्षात आणून दिलं. तो काँग्रेसचा सगळा हे हरामखोरपणा बाबासाहेबांनी इंग्रजांच्या लक्षात आणून दिला. मग इंग्रजांनी गांधीला नेहरूला बोलावलं आणि गांधीला नेहरूला सांगितलं, तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तो जो भाग जयपूर आणि खुलना तुम्ही पाकिस्तानला दिलेला आहे तो परत भारतात घ्या, नाहीतर तुमच्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावा, तिथून आंबेडकरांना निवडून द्यावं लागेल, तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. मग तो जो 58% हिंदू असणारा भाग जो आहे तो काँग्रेसनी भारतात घेतला आहे. काय केलं? पुण्यातून करायला राजीनामा द्यायला लावला आणि बाबासाहेब तिथून घटना समितीवर निवडून गेलं. आता काँग्रेसची म्हणते बाबासाहेबांना आम्ही पाठवलं आणि तुम्हाला स्वातंत्र्य बाबासाहेबांना भेटलं. आणि इंग्रज तयार नव्हतं. बाबासाहेबांच्या हातोहात सरकारने बनवलेलं. बाबासाहेबांबरोबर जे योगेंद्रनाथ मंडल होते जे पाकिस्तानमध्येच राहिले, पण ते बाबासाहेबांबरोबर ते म्हणते की राहतो इथं. आणि जसं भारताची संविधान एखाद्या ठिकाणी लिहिलं तसं पाकिस्तानचं संविधान जे आहे ते एखाद्या ठिकाणी लिहिलं, त्यांचं नाव आहे योगेंद्रनाथ मंडल. पण योगेंद्रनाथ मंडल बरोबर पाकिस्तानमध्ये डोक्यात आला. त्याच्यामुळे ते 2 महिन्यानंतर परत भारतात आलं आणि त्यांचा कलकत्त्याच्या झोपडपट्टीमध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आता ही आरएसएसवादी, बीजेपीवादी, काँग्रेसवादी वारंवार बाबासाहेबांचा एक उल्लेख करते. म्हणजे भारतीय अमित शहाचा निषेध करायला राहुल गांधी बाबासाहेबांना हे उल्लेख करून अपमानच करतोय ना. म्हणून आता जो निषेध आहे ते आम्ही काँग्रेस बीजेपीला केलेला आहे. आणि आरएसएसवाल्यांना सांगायचंय, तुम्ही त्या टिपू सुलतानाची विरोध करता नाही. टिपू सुलतान त्या टिपू सुलतानकडनं तुम्ही पैसे घेतलेले आहे. तुमच्या शंकराचे शपथ राहिले त्यांना 56 लाख रुपये त्या काळात ते दिल्यात, मंदिराला जागा दिलेले आणि तुम्ही उगाच काहीतरी करते ते वातावरण खराब करायचं काम करते. संविधानामध्ये जर टिपू सुलतानचं फोटो असेल तर यांना काय अर्थ नाही. यांना काय अर्थ नाही. नागपूरचे दुमडेसर आहे, त्यांची एक माहिती तुम्हाला देतो. यांना काय अर्थ नाही. त्यांचा नंबर घे, नामदेव दुमडेसर नागपूर यांनी एक माहिती सोशल मीडियावरती बघा शेअर झाली. 94 23 40 30 70 काय माहिती दिली तिने काय का. माझं युट्यूबला ह्याच्यावरती पहिलं भाषण आहे की ते सगळे सांगितलेलं आहे. पण परत बारामतीत सांगतो, कारण बारामतीत चिपीलावर वाढायला लागली. दादानी तिकडे दादानी किती केली त्या ह्याच्यात सरकार बनवलंय आणि त्याच्यामुळं आर्यसंपादनला आता बारामतीत मी जोराला. तर पहिला प्रश्न आहे, केशव हेगडेवार यांची आई म्हणजे धोतो रहमानबाई नावाची बाई ही कोण होती? नाही काय का? धोतो रहमानबाई नावाची बाई कोण होती?
तर ही बाई केशव हेगडेवार यांची आहे. ही मुसलमानाची बाई कोणाची आहे? केशव हेगडेवारची आहे. प्रश्न दुसरा आहे, मग केशव हेगडेवार यांचे वडील कोण आहेत? तर केशव हेगडेवार यांचे वडील आहेत मुबारक अली. ही तर मग मुसलमानाच्या औलाद आहे. काय? मुबारक अली. कुणाच्या बापाचं नाव आहे? केशव हेगडेवारचे. आता तिसरा प्रश्न आहे, बळीराम हेडगेवार आणि केशव हेडगेवार यांच्यात काय संबंध आहे? तर बळीराम हेडगेवार हे मुबारक अली यांच्या निधनानंतर धोतूर रहमानबाई यांचे दुसरे पती आहेत. बळीराम मुबारक अली यांच्याकडे आचारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासाठी ते दुसरी पत्नी आहे. तर बळीराम हेडगेवार हे केशव हेगडेवारचे सावत्र पिता आहे, म्हणजे सावत्र बाबा आहे. इतर काही जरा नीट ऐका, आम्ही सांगतो तुम्ही फक्त ऐका, तुम्ही बोलू नका, आम्ही बोलणार. चौथा प्रश्न आहे, बळीराम हेडगेवार यांची एकूण बायका किती होत्या? बळीराम हेडगेवार यांना एकूण बायका किती होत्या? त्यांना एकूण 5 बायका होत्या. पहिलेचं नाव आहे रेवती. यांच्यापासून बळीराम यांना काशीबाई आणि मालती या 2 मुली झाल्या. दुसरी आहे धुतूर रहमानबाई. हिचा पहिला नवरा मुबारक अली यापासून केशव हेगडेवार झाला. आणि तिसरी आहे मंजिरी. हिच्यापासून विनायक हा मुलगा झाला. मी सांगतो जरा नीट ऐका. चौथा प्रश्न आहे, हा नाव आहे चौथी. हिच्यापासून माधव हा मुलगा झाला. 5वी मुस्लिम नोकर. हिच्यापासून मोहम्मद हा मुलगा झाला. 5वी बायको आहे ती मुसलमानाची नोकर होती त्या घरात. तिच्यापासून कोण झालं? मोहम्मद झाला. अशा एकूण 4 मुली आणि 2 मुली ही अपत्ये बळीराम हेडगेवार यांना होती. प्रश्न 5, केशव हेडगेवार हे देशस्थ ब्राह्मण जन्मापासून आहेत का? उत्तर आहे नाही. आई वडील दोघेही मुसलमान आहेत. प्रश्न क्रमांक 6, केशव हेडगेवार यांचं नाव त्यांच्या सावत्र वडिलांमुळे पडले का? हो, पण स्वतः बळीराम हे पण देशस्थ ब्राह्मण नाही. कॉन्सेप्ट मध्ये तयार झाले, त्याच्यामुळे आमच्या खानदानीचा प्रश्न 7, बळीराम हेडगेवाराचे वडील कोण आहेत आणि हेडगेवार हे नाव त्यांना नावाचे कसे जुळले? तर बळीराम यांचे वडील हैदराबाद सिकंदराबाद येथील जमीन मोहम्मद अली आहेत. जमीन मोहम्मद अली आहेत आणि ते 1857च्या बंडखोरीनंतर हैदराबाद येथून पळून यवतमाळला गेले. तिथे त्यांनी आपले नाव बदलून गंगाधर हेडगेवार असं ठेवले आणि लोकांना त्यांची जात विचारण्याची संधी न देण्यासाठी गळ्यात जानवे घालून ब्राह्मण असे सांगायला सुरुवात केली. डोक्यावर टोपी घेऊन गंगाधर हेडगेवार नागपूरला गेले. तिथे त्यांचा मुलगा बळीराम यांनी आचार्याचे काम करण्यास सुरुवात केली. हेच काम पुढे केशवने केले. काँग्रेसच्या सभा अधिवेशन जीवन पुरवण्याचं काम कोण करायचं? केशव हेगडेवार. म्हणजे आपण जी घोषणा दिली ना, अरे इसकी मम्मी काँग्रेसची इसकी मम्मी आहे वो सरकार की कमी आहे. केशव हेगडेवार तिथं काँग्रेसवाल्यांना जेवण पुरवत होता त्यांच्या सभा अधिवेशनात. प्रश्न 8, केशव हेडगेवारची मुले किती आहेत? मुले कोण आहेत? कुठलीही माहिती उपलब्ध नाही. केशवला किती पोरं होती याची माहिती उपलब्ध नाही. आता प्रश्न 9, मंजिरीचा मुलगा विनायक कोण आहे? त्याचं उत्तर आहे महान साहित्यिक, हिंदू महासभेचे अध्यक्ष संघावीर विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर आहे ना, तो त्या मंजिरीचा पोरगा आहे. दादा तिकडे आहे, तिकडे दादा वाटतो खूप नाव दादा मंजिरीचा मुलगा कोण आहे? विनायक कोण आहे? विनायक दामोदर सावरकर. आता प्रश्न आहे 10, केशव हेडगेवार RSSचे संस्थापक जे संस्थापक आहेत ते मोहम्मद अली जिल्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान विनायक सावरकर आणि माधव गोळवळकर RSS
संघचालक यांचं एकमेकाशी नातं आहे? तर उत्तर आहे वर आलेल्या चौघांच्या मातांचे पती बळीराम हेरगेवार होते. माधव गोळवलकर यांची आई बळीरामची चौथी पत्नी आहे. जिनाची आई बळीरामची पाचवी पत्नी आहे. बळीराम हे केशव हेरगेवार यांचे सावत्र वडील आहे. आणि हे सगळे अवलादी म्हणजे मुसलमानांच्या जायचं ती कुठून करतात. प्रश्न 11. अभ्यासाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशी कोणतीही माहिती मिळत नसताना ही सर्व उत्तर कुठे मिळाली? तर याचं उत्तर आहे बाळकृष्ण सीताराम मुंजे, गोळवलकर, हेडगेवार आणि रज्जूभैया यांच्या चरित्रातून. बाळकृष्ण सीताराम मुंजे. आता तरी लक्षात आले की मोहम्मद अली जिना, सावरकर, गोळवलकर, हेडगेवार परिवाराचा काय संबंध आहे? का विनायक सावरकरांनी जिनाच्या मुस्लिम लीग सोबत युती करून 4 राज्यात संयुक्त सरकार स्थापन केले होते? का या लोकांनी आजवर मुस्लिम लीगचा विरोध केला नाही? का संघी लोक जाऊन जिनाच्या कमीवर डोकं ठेवल्या? का यांनी राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला? का हे हिंदूंना भडकावून सतत दंगली करून आणतात? का यांना हिंदूंचे सूर बघत नाही? आपल्या अनाथिक जन्माचा ते सूर बघत आहे. विश्वास नसेल तर फुलेंचे आत्मचरित्रे वाचा. किती खतरनाक आहे. एकाच बापाच्या औलादे वाचा, यांचे एकाच बापाच्या औलाद आणि मुसलमानाला विरोध करतात. आता तर नवीनच काढलंय मुसलमानांची लोकसंख्या वाढली म्हणून हिंदूंनी 3 पोरांना जन्मले आणि सांगतंय कोण त्यांचं लग्न झालं नाही. एकाचं लग्न झालं नाही किंवा त्यात पोरं आणि खायला काय कुठला वाचला नाही. भागवत म्हणला त्याचं लग्न नाही की कोण आहे सातवी तिथं लग्न नाही ती हिंदूंनी 3 पोरांना जन्म द्या. तू पहिली 6 पोरांना दिवाया तुझ्या फक्त करते तू तिथं 80% लोक दारिद्र्य खायला चालले ना हिमालय हिंदूंनी 3 4 पोरांना जन्म द्या. तर हे सगळं आपल्या विरोधातलं आणि संविधानाच्या विरोधातलं षडयंत्र आहे. काँग्रेसवाली नाटक करतात, आरएसएसवाली नाटक करतात आणि तुम्ही तुम्हाला मला डायव्हर्ट करायचं काम पण आहे. आपला मुद्दा कुठं चालू होता? ईव्हीएमचा. ईव्हीएमचा मुद्दा चालू असताना बांगलादेशच्या विरोधात म्हणजे बांगलादेशच्या हिंदुत्वावर अन्याय होत्या म्हणून मोर्चे कुठे निघायला सुरुवात झाली? महाराष्ट्रात. आता बांगलादेशला हिंदूंच्या वर अन्याय होतोय तर मोर्चा कुठे निघायला पाहिजे? सगळ्या देशात निघायला पाहिजे. सुरुवात कुठे केली? महाराष्ट्रात. याच मोर्चाचा एक जो आरामखोर पवार नाव होता, जो परभणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची प्रतिकृती जी होती त्याची तोडफोड केली. त्याच्यानंतर जी बंद झाला तिथं जे आंदोलन झालं त्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी नावाचा हे तिथं शिक्षण घेणारा आमचा वीर सैनिक मारला गेला. त्याला बळी घेतला आणि त्याला पोलिसांनी मारला. पोलिसांनी मारून प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सांगितलं त्याला मल्टिपल इंजुरी म्हणून. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो बायकोच्या गाण्यावर नाचतो तो फडणवीस आपल्या महाराष्ट्राला दिशाभूल केली. ते सरकारत तरी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांची मारहाण झाली नाही. आता काय झालं? त्यांनी स्वतः मारून घेतलं होतं. प्राथमिक अहवाल सांगतोय त्याच्या जखमा आहे आणि तो जास्त जखमा आहे पण ह्याने सभागृहात करता खोटी माहिती दिली. भीमा कोरेगाव ठिकाणाला येऊन बडक घेत आहे आणि भीमा कोरेगाव आल्यानंतर वातावरण खराब करणारे एक सरकार आहे. आम्हाला रात्री त्या टिकून शासनाच्या कमिटीच्या मिटिंगला बोलावलं होतं अधिकारी आणि बरीच सगळी जण आम्हाला एकट्याला घेऊन मागे लागले. आणि त्यांना प्रश्न विचारला वातावरणाचं आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे काही इनपुट आहेत का? भीमा कोरेगावला काय करणार आहे? अधिकारी पळायला लागला. मला आणखी डाऊट आहे भीमा कोरेगावला फडणवीसात काहीतरी डोक्याला घालवायचं. आता जर भीमा कोरेगाव आणि आमच्या वाटेला जातात
तुमची जी जातीची धर्मट आहे ती जातीची धर्मट आम्ही काढणार ना. आम्ही तुमच्या जातीच्या धर्माला सगळं काढणार आहे आणि आम्ही कोण देणार पण नाही. आमच्या पूर्वजांनी हजारो वर्ष राज्य घालून तुमच्या बरोबर संघर्ष केला. बाबासाहेबांनी आम्हाला पेट चालवायची लागायची आणि बंदूक चालवणे आम्ही काही लोकशाही ती घेणार नाही. पण आता घेणार नाही लोकशाही तुमच्याला मागतो म्हणजे काय लागतो नाही. वेळ पडली कधी बी करायची तयारी आहे. आम्हाला पूर्वी मटण फिरायला होतं ना गेलं घरात गेलं होतं ती हिरो आहे चालला पाहिजे. आता आमच्याकडे पेनाच्या जोरावर लढू. आता ही जे दोन आहेत काँग्रेस आणि बीजेपी काय करतात. बीजेपी झालेली काँग्रेसची काँग्रेस झालेली बीजेपीची. आपल्याला वापर झाला पाहिजे ही व्यवस्था झाला पाहिजे. आता मोदी कसं कोण गेलं किती आता इलेक्ट्रिक बरोबर आज त्यांनी ज्या जर्मनीने ही ईव्हीएम बनवली ती वापरत नाही आणि आमच्या इथं आमच्या देशात वापरली जाते. ही वापरली कोणी आणली कोणी तर आणली काँग्रेस जागा दिला. केंद्र गांधीने आणली पोट निवडणुकीत केरळमध्ये वापरली याचा विधान सगळं आणि त्यांना जो पाहिजे तो रिझल्ट घेतला आणि ती कोणी सुरुवात झाली. म्हणजे काँग्रेस झाली की बीजेपी बीजेपी झाली की काँग्रेस कशाच्या माध्यमातून येतात ईव्हीएमच्या माध्यमातून येतात. शुद्र अतिशुद्रांना सत्तेवर देत नाही. आज जरी तुम्हाला टीव्हीवर सांगितलं असतात बीएसपीचा एक आमदार आहे 1 करोड मत आहे जोरून की आपल्याला आपली मदत बोलले ईव्हीएमनी तरी पण निर्भर आहे. आणि ही जी ईव्हीएम आहे ही ईव्हीएम मध्ये यांच्या लोकांचा विजय आहे आणि ईव्हीएम जी येणाऱ्या काळामध्ये बहीण मायावतीच्या नेतृत्वाखाली पण करायचं आंदोलन मग देशामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज बघा त्यांना किती काढवा झाला काँग्रेसपर्यंत जीव आता काय करून काय नाही जात झालं. राहुल गांधी तर मला वाटतं निर्णय खाई आणि प्रियंका गांधीला झालं निर्णय आता निर्णय करायला लागले सगळं निर्णय. आणि पहिला ज्यावेळी कांशीराम साहेबांनी जे आंदोलन सुरू केलं त्यावेळी जो निळा झेंडा जो आहे जो निळा झेंडा किशोर घालून लावावं लागायचं त्या उत्तर प्रदेशात. आता जो निळा झेंडा सगळ्यांच्या तुम्ही निवडणुकीत बघता का नाही. भारत पवारांच्या गाडीला निळा झेंडा अजितदादांच्या गाडीला निळा झेंडा पवार साहेबांच्या गाडीला निळा झेंडा काँग्रेसच्या निळा झेंडा शिवसेनेला निळा झेंडा काहीच चालत नाही. मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं की बाबासाहेबचे बच्चों के बगैर में इस देश का शासन चलने नहीं होगा. बाबासाहेबांची जी लेकर आहे ती थोडी वाटते त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की इथं त्याच्या टेबल ऑफ पॉवर आणि त्यांचं लक्ष आहे ग्रामपंचायत नगर परिषद काहीच नाही. तर त्या नगर परिषद मध्ये काहीच नाही. इथला मनीचा दोनच खाते आपल्याला नको मागायला लावत्या तिथं मनीचा भेटली ती दोघच खाते इथं भेटली लावलेला आहे ती 865 रुपयात दिली आहे. आणि आपलं भांडण कशाला आहे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्हाला मला तोड लावायची आणि आपण व्यवस्था तोड लावू शकतो. हे होऊ शकतं. कांशीराम साहेबांनी मायावतीने 4 वेळा उत्तर प्रदेशात करून दाखवलंय. अरे बारामतीचा पहिला आमदार हातीच्या चिन्हावरती निवडून आले मळत करोडे. तुम्हाला मला फक्त यांनी बाकीचा बहुजन समाज आहे याच्यामध्ये भाषाला तयार करायचं यांच्यात भाषाला करायचं आहे आणि भाषाला करून या देशाची शासन करतीला मागच्या व्हायचं. कोणाचा बाबासाहेबांचा अपमान कोण करते ते सत्ताधारी ती करते म्हणून बाबासाहेब म्हणले की तुम्ही सत्ताधारी व्हा. बाबासाहेबांनी आपल्याला 1946 ला सांगितलं जहान तुझ्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासन करतीचा मागवायचंय. धरण नव्हते आपल्याला पुढा त्रास होतो त्यावेळेस बाबासाहेबांनी तुम्हाला मला मताचा अधिकार दिला त्या मताच्या
शंकरजीचा मात बनायचे बांधवा. आज संपूर्ण देशामध्ये मायावतीजीच्या नेतृत्वाखाली हे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. बाबासाहेबांचं आंदोलन हे देशव्यापी आहे. तुम्ही दुसरा कुठला पक्ष घ्या. अजितदादा 3.5 जिल्हे, अजितदादा 3.5 जिल्हे, पवार साहेब 4 जिल्हे, उद्धव ठाकरे मुंबई, एकनाथ ठाकरे ठाण्यात, एकनाथ ठाकरे ठाण्यात, बीएसपी पश्चिम बंगालला, बीएसपी कर्नाटकात, तामिळनाडू, केरळला, ओडिशाला, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र या देशातल्या 36 राज्यामध्ये बाबासाहेबांचं नॅशनल देशव्यापी आंदोलन आहे. देशव्यापी संघटना आहे बांधवांनो. माझ्या बरोबर बरेच जण उत्तर प्रदेशला आलेले, काहीच भाषा कळत नाही, काहीच कळत नाही, त्यांचं आपलं काही समजत नाही, त्यांना मराठी समजत नाही, आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. एकच शब्द समजतो त्यांना पण आपल्याला, तो म्हणजे काय, जय भीम. आणि कांशीराम साहेबांनी घोषणा काय दिली, जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने. एकच वाटतं, एक शब्द बोलतो जय भीम, त्याला बोलून आपल्याला बोलतो. आम्ही 2012ला उत्तर प्रदेशच्या बीएसपीची महावीर तयारी होती, त्याला गेलो. माझ्या बरोबर होती त्यातली 2 तिकडं तिथं चुकल्या, तिथं 2 तिकडं चुकली. आता त्या चुकलेल्या लोकांना द्यायला मी थांबलो, पण आमच्या बदली पण गेले तिथं महाराष्ट्राच्या, मग तिला बंद होती पंजाबची. जसा आम्ही हात केला त्यांनी थांबवली गाडी. आता तिकडे जायचं होतं एका ठिकाणी, तर पहिल्या त्या पंजाबमध्ये कार्यकर्त्यांनी विचारलं का हा जेव्हा मी म्हणलं महाराष्ट्राचे. अरे आजो आजो महाराष्ट्र के जाता रहो, क्योंकि आंध्र पंजाब के कतार बैठे हैं, महाराष्ट्र के कतार मिलकर इस देश का शासन कर रहे हैं. गरीब बनवणार आहे आपण, आपल्याला देशाची शासन करते जमा करायचंय. आणि एका जातीचा नाही, 6,743 जातीचा बहुजन समाज आहे. महान कामर ढोक झाले, माझी केली तांबडी कुंभी बोलती काहीतरी, पारती भाजपाती वडली रंगर वंदारी, या सर्व बहुजन समाजाचा मिळून काय होते, बहुजन समाज होते. आणि राहिलेले आपलं भाग्य मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध. मुसलमान काही तिकडे येतोय तेव्हा ओरिजिनल इस्लाम धर्म अफगानिस्तानचा आहे. ओरिजिनल इस्लामची भाषा आपली आहे. हमारे मुसलमानों को हिंदी नहीं आती है क्या नहीं, ही आपली नाही. जसं तुम्ही मी 56ला बौद्ध स्वीकारला, तसं त्यांनी आपल्या अगोदर इस्लाम कबूल केला. इथं या देशात समानतेची वागणूक होती, म्हणून इतर काही तुमच्या पूर्वजांनी इस्लाम धर्म कबूल केला. तुमचा माझा डीएनए एकच आहे, मग तुमचा माझा पक्ष काही होऊ शकत नाही. तुमचा माझा पक्ष राष्ट्रीय लेवलला एक आहे, राष्ट्रीय लेवलला पक्ष आहे बहुजन समाज पार्टी. पूर्वी आपल्याला 1,743 जाती तयार केल्या, आता आपल्या रोज पक्ष करायला लागले. ती षडयंत्र आहे आपल्याला शासनकर्ती बनण्यापासून रोखण्यासाठी. जो राष्ट्रीय अध्यक्ष होतो, जो राष्ट्रीय मागवले बघा, ज्यांनी 5 तो राष्ट्रीय अध्यक्ष माहिती नाही, तिचा अतिक्रमण झाले, त्याचं काही घेणं देणं नाही, पूर्ण आंदोलन लावते. पैसे कोणी दिले तर काँग्रेसवाले, बीजेपी वाल्यांना पैसे घेऊन ते मागवले गावले. आता मला सांगायचं बीजेपी वाल्यांच्या पेशव्यांच्या सरकारचं बी मागवले गावाला संपवलं, तर बीजेपी वाला पैसे देणार नव्हतं, त्याला सरकार किंवा त्याला नाश करायसाठी दिला जातो. त्यांना लोक आहे 1% आपल्या देशावर राज्य करते, 85% आपल्या नावावरती आंदोलन सुरू आहे. तिसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे नाही ते आपली प्रत्येक आहेत का. आम्ही तुम्ही संध्याकाळचं काय करा, आम्ही सकाळचं मोठे करायला तयार.
आता काय मग ते निघणार नाही, आता फोटो डोके होणार. अरे त्याची कधी मागे जाते ना, तुम्ही आम्हाला तर देणार, आम्ही तुम्हाला देणार. पाठीमागे आपण इथं पिढीचं बॅनर लावायचं नाही. आमचा ते कोणतं गेलं कडून दिला होता आमच्या. आता मी परत सांगतोय, पोलीस प्रशासन आणि परिषदेला सांगतोय, बारामतीचा पिढीचा बॅनर लावला बॅनर काही बॅनर तर जाणार, पण या प्रशासनाला त्यानंतर आंबेडकर वादाची ताकद काय आहे दाखवलेला. महाराष्ट्राचा मी नाही ना आहे बारामतीत आला आणला, बाबासाहेबांना लेखक म्हणला. आता बॅनरवर दाखव आणि आज जर खाण्याचा पोताला बाहेर काय केलं आम्हाला सांगायचं नाही. आता बॅनर मी लावून देणार नाही. बॅनर लावताना ते काय बॅनर लावेल कृष्णापूर करण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणतो होते. ही जी व्यवस्था आहे ही वर्णवादी व्यवस्था आहे आणि ही वर्णवादी व्यवस्था जाणीवपूर्वक तुमच्या माझ्या बाबांचा अवमान करत आहे. आम्ही शांतीचा अवमान केला, पण काँग्रेस बीजेपी शिवसेना या सगळ्यांनी केलेला आहे. विनाशक चाललंय, त्यांना पाठिंबा पाहिजे. आणि अमित शहानी ते बोलून काँग्रेसला जिवंत करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. काँग्रेसला जिवंत कोण करणार तर ही आपण करायचं काँग्रेसला जिवंत. काँग्रेस मी पाहिजे, काँग्रेस हे देशातनं गावच्या शिल्लक नाही राहिली पाहिजे. बाबासाहेब उल्लेख म्हणणार आहे काँग्रेसचं 4 आणे मेंबर करू नका. बाबासाहेबांनी सांगितलंय काँग्रेस विदर्भ आहे, याचा त्या घरात तुमचं झोपडी करून जाऊ नका, राग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बांधवांनो, तुम्हाला मला जागरूक होऊन काम करावं लागेल. ते निश्चितपणे तुम्हाला मला त्या ठिकाणी करायचंय. हे धरणे आंदोलन देशव्यापी आहे. या आंदोलनातून जर अमित शहा माफी मागत नसाल, अमित शहाने जर माफी मागितली नाही, तर बहुजन समाज पार्टी यापेक्षाही उग्र आंदोलन या देशामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही टीव्हीवर बघा, संपूर्ण देशात बहीण मायावतीच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन सुरू आहे. म्हणून मी या ठिकाणी अमित शहाचा, भाजपचा, काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा जाहीरात निषेध करतो. कांचीराम साहेब सारखे म्हणायचे की बीजेपी नाग आहे तर काँग्रेस साप आहे. आणि या मुद्द्यावरती आंबेडकरांच्या मुद्द्यावरती बीजेपी काँग्रेसला जिवंत करते. बघा आपल्या देशात खासगीकरण कोणी आणलं? काँग्रेसने. लागू कोणी केलं? बीजेपीने. ईव्हीएम कोणी आणली? काँग्रेसने. लागू कोण केलं? बीजेपी. मल्टीनॅशनल कंपन्या कोणी आणल्या? काँग्रेसने. देशी कायदा सपाटा कोणी लावलाय? बीजेपीने. काँग्रेसमध्ये बोललं का कधी? नाही बोलत. दोघं मिळूनच आहे. एका चौकाच्या होते, एक चौकीला एक मावशीला आहे. म्हणून या दोघांनाही समान अंतरावरती ठेवून तुम्हाला मला या देशाची शासनकर्ती बनावं लागेल, शासनकर्ती समान बनावं लागेल. आणि शासनकर्ती समान बनल्याशिवाय तुमच्या माझ्या पिढीवर अन्याय अत्याचार होणार नाही. अन्याय कोणावर होतो? शोषक आहे त्याच्यावर. शासन जातीवर अन्याय होत नाही. शासन जातीवर चाललेला अन्याय बघितलं कधी तुम्ही? ब्राह्मणाच्या पुरीवर अत्याचार झालेला बघितलाय का? ब्राह्मणाच्या पुत्र केल्यानं बघितलंय का? आता इथं त्या मराठा बांधव सरपंचाच्या हत्या झाली, अतिशय क्रूरपणे झाली. मी या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो आणि त्याचे जे मानकरी त्या सरपंचाचे जे मानकरी माहिती आहे का त्यांना?
जी बीजेपी काँग्रेस समान अंतरावर चालवतात, समान आहे. आता ही आपल्या शेजारचं बघा, हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होता, बीजेपी केला, बीजेपीत कुठं आला, पवार साहेबांना. पवार साहेबांनी हे तुम्हाला आधी सांगितलं, पवार साहेबांनी तर बरोबर सरकार बनवलं होतं की पवार साहेब मध्ये लाभ टाकलं होतं, वाद सातबारा वाजता त्याचा संविधान संविधान होतं का, तसं संविधान नसतं. म्हणजे यांना सगळं नाटक आहे आणि नाटक बंद करायची जबाबदारी तुमची माझे. म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा भाजपा, काँग्रेस, अमित शहा आणि ज्यांनी सभागृहात सोमनाथ सूर्यवंशीबद्दल खोटी माहिती दिली त्या फडणवीसचा जाहीर निषेध करतो. आणि मी एक गर्वाची गोष्ट सांगतो, महाराष्ट्र शासनाने शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाची मदत केली. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं त्या वाघिणीनं ती 10 लाख रुपये सरकारचं नाकारलेलं आहे. नाही पाहिजे मला माझा समाज वडार समाजाच्या त्या बाबासाहेबांसाठी दिलाली शहीद झाला, याचा लय अभिमान आहे. आणि तोच अभिमान तुम्हाला मला घ्यायला पाहिजे. आपण त्यामध्ये जी आर्थिक मदत करणार होता ही आणि जे गणेश पाटील पूर्वी लोकांनी उभा करा, मी पण तुमच्या बरोबर आहे. पण जर ती सरकारला नाकारले तर आपण लवकरात लवकर परभणीला जाऊन ती त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. महाराष्ट्राच्या समाजाने त्यांना मदत केली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा अमित शहाचा, राहुल गांधीचा, काँग्रेस, बीजेपी, शिवसेनेचा आणि युती आघाडीचा या सर्वांचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी सरकारची बारामती प्रश्न एक नंबर करतो. आम्ही कायदेशीर परमिशन